सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये साईनाथ नगर या वस्ती भागामध्ये जो की आहे सांगली कर्नाळा रोड इथं काही दिवसांपूर्वी अनाधिकृत मदरशाचं बांधकाम झालेलं होतं। त्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाने वारंवार नोटीस दिल्यानंतर सुद्धा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने 5253 ची नोटीस सुद्धा बजावली। अनाधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती कारवाई केली जाईल जर तुम्ही स्वतःहून ही जागा पाडली नाही तर। वारंवार विनंत्या करून सुद्धा आणि ही नोटीस बजावून सुद्धा त्या लोकांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि ते बांधकाम तसंच आहे आणि ते बांधकाम वाढत चाललंय। याचीच शहानिशा करण्यासाठी आता आपण आलेलो आहोत सांगलीमध्ये। तर चला तर बघूया ही प्रॉपर्टी कुठं आहे। हे आहे अनधिकृत बांधकाम। अजून सुद्धा इथं मदरसा चालू आहे। इथं पण आपण बघू शकता बांधकाम वाढत चाललेलं आहे। अशा पद्धतीने लँड जिहाद होतो सगळीकडे। मागं बघू शकता तुम्ही 5253 ची नोटीस देऊन सुद्धा इथं बांधकाम तसंच आहे। अजून सुद्धा महानगरपालिका प्रशासनाने काहीच कारवाई केलेली नाहीये आणि अशाच पद्धतीने महानगरपालिका अनाधिकृत गोष्टींना सपोर्ट करत आहे असं म्हणायला हरकत नाही। त्याच्यामुळे आयुक्तालय आणि जिल्हाधिकारी प्रशासन यांना विनंती करतो की ह्याच्यावरती कारवाई करा। 1-2 वर्षापूर्वी इथं फक्त स्ट्रक्चर होतं, आता इथं मुलं राहायला आलेली आहेत। उद्या या मुलांना जर काही झालं तर याला जबाबदार महानगरपालिका प्रशासन राहणार आहे का? हा रजिस्टर्ड मदरसा सुद्धा नसणार आहे। महानगरपालिकेने ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे।